नमस्कार, मी रुचिरा. माझ्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्व मैत्रिणींचं खूप खूप स्वागत. आजपासून म्हणजेच आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी आपण मेकअप कसा करायचा हे स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. काय आहे की आजच्या आधुनिक जीवनामध्ये आपल्याला मेकअपची खरंच खूप गरज आहे आणि अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं मेकअप का करायचा म्हणजे की आपण आहे त्यापेक्षा अधिक जास्त सुंदर दिसावं किंवा प्रेझेंटेबल दिसावं यासाठी आपण मेकअप करणं खरंच खूप गरजेचं आहे. तर आजपासून प्रत्येक बुधवारी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप अगदी सोप्या भाषेमध्ये मेकअप कसा करायचा हे सांगणार आहे. तर प्रत्येक बुधवारी माझा व्हिडिओ बघायला कोणीही विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. ज्यावेळी आपण मेकअप करायला सुरुवात करतो तर सगळ्यात पहिली जी स्टेप आहे ती खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. ती जर तुम्ही परफेक्ट केली नाही तर पुढच्या मेकअपला काहीही अर्थ राहत नाही, तो लॉंग लास्टिंग टिकत नाही, फुटतो. त्यामुळे पहिली स्टेप ही खूप महत्वाची आहे. त्या स्टेपचं नाव आहे CTM. तुमच्या सर्वांनाच हा प्रश्न पडला असेल की CTM म्हणजे नक्की काय, याचा फुल फॉर्म काय आहे आणि CTM नेमकं करायचं कसं. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला अर्थातच देणार आहे. आता C म्हणजे क्लिन्झिंग, T म्हणजे टोनर आणि M म्हणजे मॉइश्चरायझर. या तीनही स्टेप आपल्या स्किन प्रिपरेशन साठी खरंच खूप महत्वाच्या आहेत आणि ह्या जर तुम्ही चांगल्या पद्धतीने केल्या तर तुमचा मेकअप हा खूप वेळ टिकणार आहे, तो फुटणार नाही आणि मेकअप सुद्धा छान होणार आहे. त्यामुळे या तीनही स्टेप खूप महत्वाच्या आहेत. आता क्लिन्झिंग मिल्क केव्हा वापरायचं आणि फेस वॉश केव्हा वापरायचं, कारण ह्या दोन्ही गोष्टी अशा आहेत, फेस वॉश आणि क्लिन्झिंग मिल्क, की यामुळे आपला चेहरा हा क्लीन होणार आहे. पण फरक असा आहे की ज्यावेळी आपल्याला अचानक एखादं फंक्शन चालून येतं आणि आपलं फेस क्लीनअप झालेलं नसतं, फेशियल झालेलं नसतं, अशा वेळी तुम्ही क्लिन्झिंग मिल्कचा वापर करू शकता. कारण क्लिन्झिंग मिल्क काय करतं की ते आपल्या स्किनचे पोअर्स ओपन करून आतली घाण साफ करायचं काम करतं, म्हणजेच डीप क्लीन करतो आपल्या चेहऱ्याला. आणि फेस वॉश काय करतं, फक्त वरचा लेअर क्लीन करतो. त्यामुळे क्लिन्झिंग मिल्क केव्हा वापरायचं आणि फेस वॉश केव्हा वापरायचं हे तुम्हाला लक्षात आलंच असेल. आता दुसरी स्टेप म्हणजे टोनर. तर टोनर केव्हा वापरायचं आणि का वापरायचं. ज्यावेळी आपण क्लिन्झिंग मिल्क किंवा फेस वॉशचा वापर करतो त्यावेळी आपल्या स्किनवरील पोअर्स हे बऱ्यापैकी ओपन होतात आणि आपल्या चेहऱ्यावरचा म्हणजेच आपल्या त्वचेचा पीएच सुद्धा बदलतो. तर टोनर वापरल्याने काय होतं की आपले जे ओपन झालेले छिद्र आहे, पोअर्स आहेत, ते थोडेसे लहान होतात आणि आपला पीएच सुद्धा संतुलित होतो, म्हणजेच बॅलन्स होतो. म्हणून टोनर हे खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे. तिसरी इम्पॉर्टंट स्टेप म्हणजेच मॉइश्चरायझर. आता मॉइश्चरायझर काय करतं तर आपल्या स्किनला हायड्रेट ठेवण्याचं काम करतं. मेकअपच्या आधी एक प्रोटेक्टिव्ह लेअर देण्याचं काम मॉइश्चरायझर करतं. शिवाय जर आपली स्किन ऑइली असेल तर ऑइल कंट्रोल ठेवण्याचं काम करतं किंवा जर ड्राय असेल तर ड्रायनेस कमी करण्याचं काम करतं. अशा प्रकारे मॉइश्चरायझरचा उपयोग होतो. त्यामुळे मेकअप करण्यापूर्वी मॉइश्चरायझर वापरणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. मार्केटमध्ये बऱ्याच अशा ब्रँड्स आहेत टोनर आणि मॉइश्चरायझर साठी, जसं की रिकॉर्डचं आहे, फॉरएव्हर 52चं आहे, पिक्सीचं चांगलं टोनर आहे आणि मॉइश्चरायझर मध्ये म्हणताल तर सेटाफिलचं मॉइश्चरायझर आहे, एम्ब्रिओलिसचं आहे, निव्हियाचं आहे. अशा प्रकारे अनेक चांगल्या ब्रँड्स आहेत, त्याचे तुम्ही मॉइश्चरायझर आणि टोनर वापरू शकता. अशा प्रकारे तुम्ही CTMचा वापर करून मेकअपच्या आधी स्किन प्रिपरेशन करू शकता. माहिती आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आणखीन कुठल्या टॉपिकवर म्हणजेच फॅशनशी रिलेटेड, मोटिवेशनशी रिलेटेड किंवा मेकअपशी रिलेटेड जर तुम्हाला माहिती हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि नेक्स्ट बुधवारी जो व्हिडिओ येणार आहे तर तो मेकअपशी रिलेटेडच आहे. आजचा व्हिडिओमध्ये आपण CTM काय शिकलो. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्किन करेक्टिंग कसं करायचं हे बघणार आहोत. त्यामुळे पुढच्या बुधवारी व्हिडिओ बघायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असंच माझ्यावरती प्रेम करत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.